ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। हरे कृष्ण, आवाज व्यवस्थित येतोय का? हो प्रभूजी. हो हा, प्रभू. ठीक. आवाज ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम. आपण याचा अभ्यास करतोय कृष्ण ग्रंथ किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवान या पुस्तकाला, जे की प्रभुपादांनी 10व्या स्कंदाचं कथेच्या स्वरूपामध्ये लिखाण केले. तर आज आपण दुसरा अध्याय सुरू करतोय. गर्भस्थ भगवान श्रीकृष्णांचे देवतांद्वारे स्तवन, किंवा याला गर्भस्तुती असे पण म्हणतात. गर्भस्तुती काय? ज्यावेळेस भगवंत आठवा मुलगा म्हणून देवीच्या गर्भात येतात, त्यावेळी सर्व देवता त्यांना येऊन त्यांची स्तुती करतात. कारण एक तर भगवान देवतांच्या विनंतीमुळेच आले होते. कारण जेव्हा पृथ्वी गायीच्या रूपात ब्रह्माजीकडे गेले, तर ते सर्वजण क्षीरसागरावरती जाऊन त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली होती की तुम्ही आमच्या रक्षणासाठी या म्हणून. तर त्याच्या आधी काय घडतं ते पण आहे थोडंसं. अं, जेव्हा मग आता वसुदेवांनी शेवटचं काय निवडला पर्याय, की कंसाला ते बोलले की ठीक आहे, तुला मी प्रत्येक मुलगा आणून देत जाईल, त्यामुळे तू देवकीला नको मारू, कारण तुला तिच्यापासून भीती नाहीये, मुलापासून भीती आहे ना. तर मग कंसाला त्यांच्या शब्दावरती विश्वास असतो, कारण वसुदेव त्यांच्या शब्दाचं पालन करण्यासाठी विख्यात होते. मग जो पहिला मुलगा जन्माला येतो, पहिला मुलगा जन्माला आल्यावरती वसुदेव त्याला घेऊन कंसाकडे येतात, आणि वसुदेव आपल्या शब्दाचं पालन करत आहेत हे बघून कंसाला पण थोडंसं काय म्हणता येईल, आश्चर्य किंवा त्याच्या मनावरती परिणाम होतो. आणि मग तो स्वतःच बोलतो की मला तर भीती 8व्या मुलापासून आहे, या मुलापासून नाहीये, त्यामुळे तुम्ही याला घेऊन जा. आणि वसुदेव परत घेऊन घराकडे येत होते. तेव्हा तर त्यांना जेलमध्ये नव्हतं टाकलं, पहिला पहिला मूल होण्याच्या वेळेस. नंतर तो जेलमध्ये टाकेल त्यांना. तर मग वसुदेवाला येताना पण थोडीशी भीतीच होती, की कारण हा व्यक्ती असा आहे, त्याचं स्वतःच्या इंद्रियांवरती नियंत्रण नाही, आणि तो कधी पण बदलू शकतो. तर म्हणून वसुदेवांनी काही त्याच्या शब्दाला फार सिरियसली घेतलं नाही. आणि जसे वसुदेव त्या छोट्या पहिल्या बाळा घेऊन घरी येत होते, तेवढ्यात नारद मुनी आले आणि कंसाला भेटले. तर आपण चर्चा केली की असं वाटतं की नारद मुनी तर चुकीचं काम करतात, पण तसं नाहीये. नारद मुनीचा असं या करण्यामागचा उद्देश होता की भगवंतांचं अवतरण लवकरात लवकर व्हावं. तर नारद मुनी कंसाकडे जाऊन त्याला सांगतात की अरे, मी मेरू पर्वतावरती जाऊन आलोय. तिथे देवतांची मीटिंग होती, एक सभा होती, आणि त्यामध्ये त्या सर्वांनी ठरवलं की आता आपल्याला कंसाला मारण्यासाठी भगवंतांना सहाय्यक म्हणून यायचंय पृथ्वीवरती. तर हे जे वेगवेगळ्या कुळामधले लोक आहेत, भोज, अंध, कृष्णी, गोकुळातले ते काय म्हणतात गवळी लोक, हे सर्व वेगवेगळ्या देवतांचीच विस्तारित रूप आहेत, आणि ते सर्व तुला मारण्यासाठीच आलेत. असं सांगितल्यावरती मग कंसाला लगेच भीती वाटायला लागते, कारण त्याला मागच्या जन्मामध्ये पण भगवंतांनी मारलं होतं जेव्हा तो काल नेमी होता. तर मग याला भीती वाटत असताना नारद मुनी सांगतात की जसं आपण म्हटलं ना, बाकीच्या ग्रंथात असं दिलंय की पहिला 8वा असू शकतो किंवा दुसरा पण 8वा असू शकतो, त्यामुळे 8व्याची वाट बघणे काही योग्य होणार नाही. तर म्हणून मग कंस काय करतो की त्या पहिल्या मुलाला मारतो. म्हणजे एकदम, आता एखाद्या मामाने
स्वतःच्या भाच्यांना मारणं म्हणजे किती क्रूरपणा आहे. पण हा व्यक्ती एवढा राक्षसी होता की स्वतःच्या जे काय म्हणता येईल स्वार्थासाठी तो भाच्यांना पण जीवाने मारण्यासाठी तो काही विचार करत नव्हता. उलट बहुतेक वेळा आपण बघतो की अशा लहान मुलांना वाचवण्यासाठी वगैरे लोक खूप प्रयत्न करतात किंवा मदत करतात. पण हा कंस थोडा नाही म्हणजे पूर्णपणे राक्षसीच होता. तर त्यामुळे तो असा वागत होता. मग पहिल्या मुलाच्या मृत्यूच्या दरम्यानच जेव्हा कंसाला कळतं ना की अरे हे सगळे तर देवतांचे विस्तारित रूप आहेत आणि सर्वांनी वेगळ्या वंशामध्ये येऊन हे माझ्या विरुद्ध काम करणार आहेत. तर त्यावेळेसच तो काय करतो की त्याची सगळी सर्वांची जे मित्रांची टोळी असते पूर्ण त्याच्या मित्रांमध्ये सगळे राक्षस प्रलंबासूर, बकासूर, अघासूर, पूतना, चाणूर, मुष्टिक यानंतर हे सगळे जे नंतर राक्षस येतील ना कृष्ण लीलेमध्ये दररोज कोणी ना कोणी यायचं तर ते सर्व हे कंसाचे टोळीमधले होते. मी एका क्लासमध्ये ऐकले की कंस एवढा शक्तिशाली होता की त्याने या सर्वांना हरवून आपल्या साईडला केलं होतं. म्हणजे प्रलंबासूर, बकासूर, अघासूर वगैरे यांना. तर मग यांच्या सहाय्याने अं, आणि मगध मगध म्हणजे आता आपण बिहार म्हणतो ना तर त्यावेळेस मगधवरती राज्य होतं जरासंध होतं. तर कंस काय करतो जरासंध सोबत पण मैत्री करतो. तर कशी मैत्री करतो तो जरासंधच्या 2 मुलीसोबत लग्न करतो. मला वाटतं त्यांचं नाव अस्ती आणि प्राप्ती आहे. हे एकदा चेक करावं लागेल. तर कारण जरासंध व्यक्ती खूप शक्तिशाली होता. मग कंसाने काय धोरण केले की अशा शक्तिशाली व्यक्तीसोबत आपण मैत्री करूया किंवा नातं निर्माण करूया. म्हणून तो जरासंधच्या 2 मुलीसोबत लग्न करतोय. आणि जेव्हा भगवंत कंसाला मारतात तेव्हा ह्या 2 मुली जाऊन वडिलांना सांगतात की आमचा पती तर निष्पाप होता, या कृष्णाने त्याला मारलं. तर म्हणून जरासंध भगवंतांवरती सारखे सारखे आक्रमण करत राहतो. एक मिनिट यांना अनेबल टू जॉईन काय झालं. रेंज आहे तर काही करू शकत नाही. तर मग त्याच्यामुळे तो 17 वेळेस जरासंध कृष्णावरती परत परत आक्रमण करत राहतो. कारण जरासंध कंसाचा सासरा होता म्हणून. तर हे सर्व राक्षस आणि जरासंध हे एकत्र आल्यामुळे कंस खूप जास्त शक्तिशाली झाला. आणि मग त्यावेळेस त्याने काय केलं की जे काही हे यदू, भोज, वृष्णी या कुळातले जे काही लोक होते त्या सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास द्यायला आणि त्यामुळे त्रास द्यायला किंवा कुणाला काय म्हणतात जेलमध्ये टाकणं जसं आपण बघितलं ना की त्याने सर्वात पहिले वडिलांना जेलमध्ये टाकलं उग्रसेन महाराजांना. आणि या अशा त्रासामुळे काय झालं की बरेचसे या कुळामधले लोक इतरत्र निघून गेले. जसे की सांगली काही लोक विदर्भात आले, काही लोक शाल्व म्हणजे मला वाटतं हे मद्रास असेल, कुणी विदेह, कौशल, पांचाल म्हणजे बहुतेक पंजाब आहे. तर अशा वेगवेगळ्या भागाकडे हे लोक निघून गेले कारण कंस खूप जास्त अत्याचार करत होता. परंतु त्यांच्यामध्ये काही लोक असे होते की जे निघून नाही गेले. तर ते न निघून जाणाऱ्यामध्ये आपण एक उदाहरण बघितलं होतं अक्रूरचं. तर अक्रूर निघून नाही गेले आणि कंसाचे जे काही समजा विचार असतील किंवा जे काही त्याचे ठराव असतील तर तात्पुरतं त्याला मान्य करून किंवा त्याच्या बोलण्याला विरोध न करता अक्रूर तिथेच राहिले. तर याच्या मागे कारण हे होतं की अक्रूरांना माहिती होती की आता भगवंत येणार आहेत आणि नंतर अक्रूरलाच ती संधी मिळेल की भगवंतांना वृंदावनातून घेऊन येण्यासाठी. तर बहुतांश लोक तर भीतीने निघून गेले. काहीला कंसाने जेलमध्ये टाकले आणि अक्रूर सारखे जे थोडेसे होते त्यांनी कंसाच्या धोरणाला वरवर काय म्हणता येईल सहभाग किंवा पाठिंबा दाखवला. परंतु त्यांचा उद्देश काय होता की भगवंत येणार आहेत त्यांचं दर्शन होईल
या एका उद्देशाने ती कंसासोबत राहिले. अं, जेव्हा कंसाने देवकी आणि वसुदेवांचे 6 मुलांना मारलं, तेव्हा त्याला लोकांनी येऊन सांगितलं पण म्हणे, प्रभुपाद लिहितात. परंतु त्याने काही कुणाचं ऐकलं नाही आणि सर्व त्याच्याच मग टोळीमधले झाले. तर मग असं झाल्यावरती तर हा जो कंस या सर्वांना त्रास देत होता, तिथे प्रभुपाद म्हणतात की हे भौतिक जगत निर्माण करण्याचं एक कारण काय? अं, एक म्हणजे एक महत्वाचा उद्देश काय, कारण म्हणण्यापेक्षा उद्देश एक आहे की जे जीवात्मे आपल्या भौतिक इच्छांसाठी किंवा स्वतंत्रपणे जीवन जगण्यासाठी भगवंतांपासून त्यांना इच्छा असते, त्यांच्यासाठी हे भौतिक जगत आहे. परंतु भौतिक जगताचा दुसरा एक महत्वाचा उद्देश आहे की इथे जीवाला त्याच्या सुखाची जाणीव होईल. कारण ते 3 प्रकारचे क्लेश पण आहेत ना, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. आणि कधी ना कधी जीवाला वाटेल की हे भौतिक जगत असं का आहे म्हणून, आणि तेव्हा तो तरी आपल्या परतच्या प्रवासाचा प्रयत्न करेल. तर यासाठी हे भौतिक जगत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे या कामामध्ये जे लोक अडथळा आणतात, जसं आपण गीतेमध्ये वाचतो ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर अभ्युत्थानामधर्मस्य किंवा याचा मुख्य गोष्ट काय आहे की जेव्हा पण असे लोक येतील जे की भौतिक जगाचा जो उद्देश आहे की जीवाला परत जाण्याची संधी देणे, याच्यामध्ये जे लोक अडथळा करतील त्या लोकांना नष्ट करण्यासाठी भगवंत परत परत येतात. परित्राणाय साधूनाम, त्याच्यामधलं हे पण एक कारण आहे. तर मग आता हे कंसाने काय एका पाठोपाठ एक 6 तर मारून टाकले. आणि मग जेव्हा देवकीला 7वा गर्भ होता, तर देवकीच्या 7व्या गर्भामध्ये कोण होते, तर साक्षात बलराम आले होते. याच्या मागे पण बरं स्पष्टीकरण दिलं जाईल की बलराम आले याचा अर्थ काय आहे. तर बलराम आले, आणि बलराम आल्यावरती देवकीला पण जाणीव झाली की भगवंत आलेले आहेत. कारण काय, भगवंत आल्यावरती व्यक्तीला एक साहजिक आनंदाची अनुभूती होते. तुम्ही पण बघितलं असेल, जेव्हा आपण भक्तीमध्ये नवीन म्हणजे जेव्हा भक्तीमध्ये आपण येतो, तर एक मनामध्ये शांती किंवा आनंदाची अनुभूती होते, किंवा फक्त प्राण्यासारखं धावपळ करण्याचं जीवन नको असं वाटतं माणसाला. कारण ते भक्तीचे 6 लक्षणापैकी 2 लक्षण आहेत. क्लेशाग्नी, शुभदा, असे भक्तिरसामृत सिंधूमध्ये 6 लक्षण आहेत भक्तीचे: क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष लभिताकृत, साधारण विशेषात्मा, सुदुर्लभा आणि स्थिती कृष्ण आकर्षणीत 6, असे 6 भक्तीचे वैशिष्ट्य आहेत. तर हे भक्तीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती बघायला मिळतात. तर सुरुवातीच्या टप्प्यालाच आहेत की क्लेशाग्नी आणि शुभदा. क्लेश अग्नी, अग्नी म्हणजे नष्ट करणे, क्लेश म्हणजे आपल्या जीवनामध्ये क्लेश किंवा त्रास आहे. तर भक्तीचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा व्यक्ती भक्ती करायला लागतो तर त्याच्या जीवनामधले क्लेश नष्ट व्हायला लागतात. कारण हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की शुभदा, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ गोष्टी निर्माण. जसं शुभ म्हणजे एका दृष्टीने आपण म्हणू शकतो की ऐश्वर्य किंवा ज्ञान, वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. शुभदा म्हणजे, शुभ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दा म्हणजे देणारी, ती भक्ती. क्लेशाचा नाश केला जातो. क्लेशाचा नाश कसा होतो, तर क्लेशाचं कारण आहे की आपली मागच्या जन्मातली पाप किंवा कर्म, तेच या जन्मामध्ये क्लेश होऊन येतात. तर भक्ती या सर्व पापांनाच नष्ट करते. आता पापांचे पण वेगवेगळे स्तर आहेत ना, उत्तम, बीजम, प्रारब्ध, अप्रारब्ध, असे पापांचे पण स्तर आहेत. तर जे हे सर्व स्तर आहेत, सूत, बीज, प्रारब्ध, अप्रारब्ध,
आता प्रारब्ध म्हणजे आपण जे सध्या भोगत आहोत, याच्यामुळे कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी अपंग आहे, तर कोणी सदृढ आहे, कोणी जास्त बुद्धिमान आहे, तर कोणाला काही मानसिक आजार आहे. हे सर्व त्या पापाची फळे आपण भोगत आहोत. हे झालं प्रारब्ध. अप्रारब्ध म्हणजे निकटच्या भविष्यामध्ये जे संकट येतील किंवा पुढच्या जन्मात असं पण म्हणू शकतो, ते झाले अप्रारब्ध. पूतम आणि बीजम काय असतं, की जे आपण वाईट गोष्टी करतो तर त्याचे संस्कार मनामध्ये साठवले जातात. त्याला कुटम आणि बीजम म्हणतात. ते संस्कार नंतर परत पाप करण्यासाठी प्रवृत्त करतात, परत व्यक्ती पाप करतो, मग त्या सायकलमध्ये तो फिरत राहतो. परंतु भक्ती या सर्व गोष्टींना नष्ट करते. प्रारब्ध, अपरारब्ध, पूत आणि बीज हे जे वेगवेगळे पापाचे प्रकार आहेत किंवा प्रकटीकरण आहे, या सर्वांना भक्ती नष्ट करते. तर इतर मार्गामध्ये सर्वांना नष्ट करणं शक्य नाही. खास करून प्रारब्धाला नष्ट करणं शक्य नाही. तर प्रारब्धामध्ये पण काही लोकांचं हे असतं, काय म्हणतात, ऑब्जेक्शन असतं किंवा एक मत असतं की प्रारब्धामुळे आपलं हे शरीर आहे. कारण जसं प्रारब्ध होतं त्यानुसार हे शरीर तयार होतं. जसं मी म्हटलं ना, शरीराचे वेगळे वैशिष्ट्य, जास्त शक्तिशाली, निरोगी, आजारी, हे सर्व त्या प्रारब्धामुळे झाले. तर काहींचं काय म्हणणं आहे की जर प्रारब्धच नष्ट झालं तर शरीर कसं काय राहील? कारण प्रारब्धाचंच प्रकटीकरण हे शरीर आहे. प्रारब्ध नष्ट झाल्यावरती शरीर कसं काय राहणार? प्रारब्ध नष्ट तर शरीर नष्ट व्हायला पाहिजे. जसे की समजा आपण बोललो की मातीपासून हे एखादी वस्तू बनवली, तर मग समजा त्या मातीवरती पाणी टाकलं, तर काय होईल, तरी जी मातीपासून जी काही वस्तू बनवली ती विरघळून गेली, कारण ती मातीपासून बनली होती. तसंच हे शरीर प्रारब्ध पापांचं प्रकटीकरण आहे. मग भक्ती जर त्या प्रारब्ध पापाला नष्ट करत असेल, मग शरीर कसं काय राहील? अं, तर याचं उत्तर असं आहे की जे भक्त आहेत, त्यांचं शरीर हे प्रारब्ध पापामुळे राहत नाही, तर भगवंतांच्या इच्छेमुळे ती राहते. आणि इतर सर्व लोकांच्या बाबतीत त्यांचे शरीर हे प्रारब्ध पापाचं स्वरूप आहे. तर इतर सर्व म्हणजे तिथे मग आस्तिक नास्तिक सर्व आले. तर हे कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग वाले हे जे लोक आहेत, यांचं पण जे कर्म आहेत वेगवेगळे, यांच्या कर्मामध्ये पण प्रारब्ध कर्म त्यांचा मार्ग नष्ट करू शकत नाही. म्हणून ज्ञानयोगीचे कितीतरी शुद्धीकरण झालं तर शरीर सोडताना त्याचे प्रारब्ध कर्म नष्ट होतात. परंतु भक्तांच्या बाबतीत असं नाहीये. ज्या क्षणी व्यक्तीला हरिनामावर, गुरुवर, गुरु शिष्य परंपरेवर आणि वैष्णव ग्रंथांवर श्रद्धा येते, त्याच वेळी त्याचे सर्व जे मागचे पाप आहेत, कुठल्याही स्थितीमध्ये असले तरी ते सर्व नष्ट होतात. मग जसे की ब्रह्मसमितीमध्ये ब्रह्माजी म्हणतात ना, कर्माने निर्दहती पिंतूच्या भक्ती भाजा, यस्तु इंद्र माथवेंद्र कर्मानुरूप. ती इंद्र देवता किंवा इंद्रगोप नावाचा जो किडा आहे, या सगळ्यांना आपापल्या मागच्या कर्मानुसार शरीर मिळतं. यस्तु इंद्र माथवेंद्र गोपा कर्मानुभयती, त्यांच्या कर्माच्या फळानुसार त्यांना शरीर मिळतं. परंतु भक्ताच्या बाबतीत काय होतं? कर्माने निर्दहती किंतुच्या भक्ती भाजा गोविंद आदिपुरुषम तमहं भजामि. तर निर्दहती, दहती म्हणजे जाळणे, आपण म्हणतो ना दहन केलं. निर्दहती म्हणजे पूर्णपणे जाळणे. कारण दहती म्हटलं तर तुम्ही असं शंका घेऊ शकता की कदाचित काही भाग जळण्याचा राहिला असेल, म्हणजे प्रारब्धाच्या पैकी एखादी गोष्ट राहिली असेल. तर ब्रह्माजी म्हणतात कर्माने निर्दहती किंतुच्या भक्ती भाजा. ही फॅसिलिटी कोणाला? फक्त भक्ताला, इंद्रदेवाला पण नाही. तर त्यामुळे भक्ती करत असताना जरी आपलं शरीर जिवंत आहे, परंतु ते कर्मामुळे नाही तर भगवंतांच्या इच्छेमुळे आहे. पण व्यक्तीला जशी शुद्ध श्रद्धा असली पाहिजे.
परंतु तरी सुद्धा भक्त का असं म्हणणार नाहीत की माझ्या आयुष्यात येणारे संकट हे भगवंताने दिलेले आहेत. कारण वैष्णव तर स्वभावतः नम्रच असतात ना. तर कोणता नम्र व्यक्ती असा समजेल की माझी एवढी क्वालिटी आहे की स्वतः कृष्ण माझ्या आयुष्यामध्ये दुःख देतो. त्याच्यामुळे मोठे मोठे वैष्णव पण असेच म्हणतील की मी माझ्या कर्माची फळं भोगतो. तर त्याचा अर्थ असा होत नाही की ते खरंच भोगतात, ती त्यांची नम्रता आहे. यस्तु इंद्रमथवेंद्रम गोप कर्मानुफलरूप. ठीक आहे, नंतर मला पण वेळ दाखवतो. तर मग या जेव्हा सातवा गर्भ आला, तर सातवा गर्भ आल्यावरती देवीच्या मनामध्ये खूप आनंद होत होता. तर त्या आनंदावरून आपण ही सर्व चर्चा केली की भक्तीमध्ये व्यक्तीला कसा आनंद मिळतो आणि सामान्यतः व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखाचे कारण काय आहे. तर जेव्हा देवकीच्या गर्भामध्ये भगवंतांचे पहिले विस्तारित स्वरूप म्हणजे बलरामजी येतात, तेव्हा तिला एकाच वेळेस आनंद पण होतो आणि दुःख पण होतं. तर आनंद का होतो की साहजिक आहे, जिथे भगवंत असतील तिथे आनंद तर होणारच आहे. जसं म्हणतात ना, जयती ते भिकम जन्मना व्रजा. कृष्णाच्या अवतरणामुळे ही व्रजभूमी अं, लक्ष्मी संपन्न झाली अशी गोपी म्हणतात त्या श्लोकामध्ये. जयती ते भिकम जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्र ही दैत दृश्यताम दीक्षितावकाश ते धृतासव स्वम विचिन्यते. आणखीन आपण गीतेमध्ये पण एक शेवटचा श्लोक आहे ना, यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र शरीर विजयो भूती ध्रुवा मतिर्मम. हे सांगते, संजय सांगते धृतराष्ट्र, जिथे कृष्ण आहे आणि जिथे त्याचे भक्त आहेत, त्याच ठिकाणी सर्व नीती, सर्व यश, सर्व काही तिथेच राहणार आहे. म्हणजे साहजिक आहे. म्हणजे समजा आपण अग्नी पेटवली, तर अग्नी पेटवल्यावरती आपल्याला अशी शंका करण्याची गरज नाही की अरे याला हात केल्यावर खरंच गरम लागेल का. अग्नी पेटवली म्हणजे गरम लागणारच, नाही तर ती अग्नी नाही ना. तसं जिथे पण भगवंत असतील तिथं हे साहजिक आहे आनंदाची अनुभूती करणं. कारण भगवंत स्वतः पूर्ण शुद्ध आणि पूर्ण आनंदमय आहेत. आपण म्हणतो ना सच्चिदानंद विग्रह. अं, पण देवकीला एक भीती काय होती की आता हा व्यक्ती तर खूप विचित्र आहे. तर याने जसं माझ्या आधीच्या 6 मुलांना मारलं, तसं तो यांना पण मारेल. तर या गोष्टीमुळे देवकीला खूप भीती वाटत होती. की बाबा ह्या मुलाला पण हा व्यक्ती मारून टाकेल. तर यावेळेस भगवंत काय करतात आपल्या दिव्य धामामध्ये, त्यांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. जसं आपण अंतरंग बहिरंग तटस्थ म्हणतो ना, हे वर्गीकरण करण्याचा एक प्रकार आहे. अजून पण त्यांच्या शक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की भूशक्ती, नीलशक्ती, असे पण नावं सांगितलेली जातात. तर ही एक शक्तीचं नाव बरंच प्रसिद्ध आहे. तर या शक्तीला म्हणतात योगमाया. तुम्ही ऐकलं असेल नाव कधी, योगमाया. तर भगवंत काय करतात, योगमायेला पाचारण करतात किंवा योगमायेला बोलवतात. अं, बघायचे प्रभुपादांनी पण लिहिले, वेदांमध्ये भगवंतांच्या अनंत शक्ती असल्याचे म्हटले आहे. पराश शक्ती विविधैव श्रूयते. त्यांच्या विविध भक्ती आहेत, तसं श्रूयते म्हणजे ऐकलं जातं, म्हणजे सांगितलं जातं. तर तर ह्या शक्ती भगवंतांच्या वेगवेगळ्या कार्यामध्ये असतात. आणि प्रभुपाद म्हणतात की त्यामध्ये योगमाया सर्व प्रमुख शक्ती आहे. हं? अं, मग प्रभुपाद भगवंतांनी योगमायेला काय आदेश दिला की हा कंस आहे, तो यदूंना आणि इतरांना त्रास देतो, तर तू एक संरक्षणात्मक आवरण म्हणून तिथे जा. भगवंतांनी योगमायेचे अवतरण व्रजभूमी वृंदावनात होण्यासाठी आदेश दिला. अं, ही भूमी नेहमीच श्रृंगारलेली आणि सुंदर गायीने पूर्ण असते. या वृंदावनात नंद महाराज यशोधर आणि यांच्याकडे वसुदेवांची रोहिणी नावाची पत्नी वास्तव्याला होती. अं, तर मग काही लोकांचा अशी पण शंका असते ना की अरे वसुदेव आणि देवकी तर तिकडे तुरुंगात होते,
मग रोहिणी माता कशी काय गर्भस्थ होती? तर रोहिणी देवी नंतर आल्या होत्या वृंदावनामध्ये. असं नाही की म्हणजे फार पूर्वीपासून आले असं नाही. तर जेव्हा रोहिणी गर्भवती होत्या, तेव्हा वसुदेवाने सांगितले की तू गोकुळात जा नंद महाराजांकडे. आणि त्यांच्या इतर पत्नी पण तिथे आल्या होत्या असं या अध्यायामध्ये सांगितले. म्हणून त्या गर्भवती असताना इकडे आल्या होत्या. मग त्या गर्भाचं भगवंत कसा बदल करतात ती आपण बघूया. तर केवळ रोहिणीच नव्हे तर कंसाने चालविलेल्या अत्याचाराचे भय धरून यदुवंशातील अनेक जण सर्व देशभर सर्वत्र पांगलेले होते. कित्येक जणांनी तर पर्वत गुहांचा आश्रय घेतला होता. म्हणजे या माणसाने किती त्रास द्यायला सुरुवात केली असेल. तर मग अशा परिस्थितीमध्ये भगवंत योगमायेला काय सांगतात की कंसाच्या कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेव आहेत. आणि या क्षणाला माझे स्वांश आहेत. स्वांश म्हणजे स्वतःचे अंश म्हणजे बलरामजी. हं. भगवंतांची जी विस्तारित रूपं असतात त्यांना स्वांश आणि विभिन्न अंश असं म्हणतात. तर स्वांश म्हणजे स्वतः विष्णू तत्व. जे काही आता आपण हे म्हणू शकतो ना, बलराम, नारायण, महाविष्णू हे सर्व स्वांश आहेत. तर हे अं, योगमायेला भगवंत सांगतात की तू काय कर, देवकीच्या गर्भामध्ये जे माझे हे आलेले आहेत स्वांश बलरामजी, तर त्यांना तू देवकीच्या गर्भातून अं, यशोदा मातेच्या गर्भामध्ये घेऊन जा. हे संकर्षण कर. तर मग याच्यावरती काही स्पष्टीकरण दिलं आचार्यांनी की असं का झालं, हे का केलं. तर स्पष्टीकरण असं आहे की असं तत्वज्ञानात्मक उत्तर की हे जे 6 मुलं होते ज्यांचा मृत्यू झाला, ज्यांना षडगर्भ असं पण म्हणतात. षडगर्भ हे नाव तुम्ही जर कधी ऐकलं तर या 6 मुलांना संबोधूनच असतं जे सुरुवातीचे होते. तर जसं आपण मागच्या वेळेस बघितलं ना की ब्रह्माजीची जेव्हा चूक होते तेव्हा सर्व ब्रह्माजींची मुलं त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या मुलापैकी एक होती मरीची. तर मरीचीची ही जी 6 मुलं होती ती म्हणजे ब्रह्माजींना मदत करायचं सोडून अं, ब्रह्माजींवरती हसत होते. तर त्या अपराधामुळे काय झाले की त्यांना राक्षस म्हणून जन्म घ्यावा लागला. आणि तो राक्षस म्हणून कुठे, तर हिरण्यकशिपूचे नातू म्हणून जन्माला आले ते. हिरण्यकशिपूचा एक मुलगा होता कालनेमी. तर कालनेमीची ही 6 मुलं आहेत. म्हणजे आता परत येतं त्याच्या मागचं कनेक्शन बघतोय आपण. तर ते 6 मुलं काय करतात की हिरण्यकशिपूची उपासना न करता ब्रह्मदेवाची उपासना करतात. तर हिरण्यकशिपूने आधीच डिक्लेअर केलं होतं की मी सर्वांचा स्वामी आहे किंवा मी सर्वश्रेष्ठ आहे. तर जेव्हा हे 6 जण ब्रह्माजींची उपासना करायला जातात ते हिरण्यकशिपूला आवडत नाही. आणि ब्रह्माजींची उपासना करून ते म्हणतात की आम्हाला देवतापासून रक्षण द्या. तर हिरण्यकशिपूचा इगो दुखावला जातो आणि तो श्राप देतो की तुमचा वडीलच तुमची हत्या करेल. तर ते 6 मुलं हे षडगर्भ म्हणून जन्माला येतात पहिल्यापासून. जो पहिल्याचं आपण नाव बघितलं होतं ना, कीर्तिमानला घेऊन गेले होते वसुदेव. आणि हा कंस जो की मागच्या जन्मात त्यांचा पिता होता कालनेमी. आता हे कनेक्शन असं मागच्या जन्मात आहे ना, तर आपण असं म्हणणार की मागच्या जन्मामध्ये पिता होते पण या जन्मात तर मामा आहेत. मग असं कसं काय झालं. परंतु आता हे जो श्राप आहे तो अशा पद्धतीने कार्य करणार हे सांगितलं होतं. म्हणून इथं आपण असा उलटा पुलटा विचार केला तर काही उत्तर भेटणार नाही. तर हे आता आपल्याला काय म्हणता येईल की स्वीकार करावं लागेल. तर हे जे मरीची, तर मरीची ब्रह्माजीच्या मनापासून प्रकट झाले. म्हणून जसे की ब्रह्माजीचे काही महत्वाचे पुत्र आहेत.
जस्य पुलत्स्य, पुलाह, नारद, क्रतू, दक्ष, मरीची. तर हे ब्रह्माजीच्या वेगवेगळ्या भागातून प्रकट होतात. जसं की ब्रह्माजीच्या नाभीतून पुलत्स उत्पन्न होतात. त्यांच्या कानामधून मला वाटते पुलाह, हातामधून क्रतू आणि मनामधून मरीची. असे ब्रह्माजींचे पण काही 10 पुत्र आहेत. त्यांच्यापैकी हा जो मरीची आहे, हा म्हणजे हे जे मरीची आहेत ते त्यांच्या मनातून उत्पन्न होतात. म्हणून आचार्य समजावून सांगतात की मरीची हे मनाचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे जे आपलं मन आहे त्याचे प्रतिनिधी मरीची आहेत, कारण ते मरीची त्यांच्या मनातून उत्पन्न झाले ना. आणि मरीचीला आपण हे समजायचं, म्हणजे हे सर्व आता समजण्यासाठी ती मरीची हे मनाचे प्रतिनिधी आहेत. तर अं, मरीची म्हणजे मन. आणि हे जे 6 मुलं आहेत, ते 6 मुलं म्हणजे 6 अनर्थ. म्हणजे आपण नेहमी नेहमी ऐकतो ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. किंवा 6 विषय वस्तूंचा भोग, जसे की स्पर्श, गंध, स्पर्श, गंध, आणखीन काय, अग्नीला काय म्हणतील, आता रूप. हे जे 6 घटक आहेत, त्यांचे 6 जे विषय वस्तू आहेत. भूमी, आपो, नल, वायू. भूमीचा सुगंध, अं, आप म्हणजे चव, स्पर्श, गंध, चव, सुगंध. अं, भूमी, आपो, अनल. अनल म्हणजे रूप. वायू म्हणजे स्पर्श. तर हे जे 6 विषयी वस्तू आहेत, किंवा तुम्ही 6 अनर्थ जर लक्षात ठेवले तरी ते परफेक्ट आहे. तर हे 6 अनर्थ कुठं असतात आपल्या शरीरात? तर मनातच असतात ना. सगळा काही डाटा तर तिथे स्टोअर केलेला आहे. तर हे मरीची म्हणजे आपलं मन. आणि हे 6 जे पहिले मुलं होते, ज्यांना षडगर्भ म्हणतात, ती 6 मुलं या 6 अनर्थाचं दर्शन, 6 अनर्थाचं प्रतिनिधित्व करतात. तर मग प्रश्न, मग असं आचार्य सांगतात. आणि कंस हा आहे की भीतीचं प्रतीक आहे, कारण देवकी आता सांगितलं ना आपण कुणाला घाबरत होती, की ते देवकीला वाटलं हा आता यांना, माझ्या 7व्या गर्भाला पण मारेल. तर कंस हे भौतिक जगाची भीती दर्शवतो. आणि देवकी ही एका प्रकारे भक्ती आहे, किंवा साधक पण आहे. तर जेव्हा साधकाला भौतिक जीवनाची भीती वाटते, आता भौतिक जीवनाची भीती म्हणजे बाहेर जायला भीती वाटते असं नाही. भौतिक जन्माची भीती म्हणजे की बाबा माझ्याकडून चुका नाही व्हायला पाहिजे, किंवा हे अनर्थ वाढत आहे, या गोष्टीमध्ये माझी प्रगती अजून बाकी आहे, किंवा या अनर्थाने मी अजून खूप जास्त प्रभावित आहे. किंवा बाहेरच्या लोकांसोबत भेटताना, समाजात जाताना व्यक्तीला भीती वाटते ना, की अरे अशा लोकांसोबत जर मी फिरत बसलो तर मी पण असंच होऊन जाईल. तर ही जी भीती आहे भौतिक जगता बदलती, ही भीतीच आपले अनर्थ नष्ट करते. जोपर्यंत आपल्याला काही भीतीच वाटत नाही, अं, काय लोभ आला तर ठीक आहे, गर्व आला तर ठीक आहे, असं जर वाटेल तर मग कसे काय अनर्थ नष्ट होतील. तर कंस हा भौतिक जगाचा प्रतिनिधित्व करतो. आणि जेव्हा साधकाला या भौतिक जगाची भीती वाटते, तर मग त्याच्या मनामधले हे 6 अनर्थ दूर होतात. आणि जोपर्यंत 6 अनर्थ दूर होत नाहीत, तोपर्यंत भगवंत कसे काय होतील? जोपर्यंत आपलं मन पूर्णपणे अनर्थांनी भरलंय, त्या मनामध्ये कसे भगवंत होईल? आपण मागच्या वेळेस बोललो ना, भगवंत तर पूर्ण शुद्ध नित्यमुक्त आहे, अशी व्यक्ती कशी काय अशा खराब ठिकाणी होईल? म्हणून या अनर्थांना दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि फक्त भक्तीच असा एक मार्ग आहे की जी भगवंतांना प्रकट करू शकते. तर देवकी देवी ज्या आहेत ते भक्तीच्या प्रतिकात्मक आहेत. हं. तर भक्तीमध्ये म्हणजे देवकीच्या गर्भामध्ये भगवंत आले.
तर जे मन आहे, मनामध्ये 6 अनर्थ आहेत. कंस हा भीती आहे. या भीतीमुळे व्यक्ती या अनर्थापासून दूर व्हायला लागते. जेव्हा हे अनर्थ नष्ट होतात, तेव्हा व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंत येतात. तर असं हे याच्या मागचं एक हे आहे, काय म्हणते आचार्याने दिलेलं स्पष्टीकरण. अं, तर मग हे योगमायेच्या सहाय्याने, योगमायेला भगवंत सांगतात की तुम्ही हे करा. बलराम जी आहेत त्यांना देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये घेऊन जा. तर बलरामजीची नित्य आई कोण आहे? शाश्वत आई किंवा माता? रोहिणी माता. हा, जसे कृष्ण भगवंतांची शाश्वत आई यशोदा आहे ना, यशोदा माई आणि नंद महाराज. तसेच बलरामांची जी शाश्वत धामामध्ये शाश्वत माता आहे त्या आहेत रोहिणी. परंतु बलरामजी आता प्रकट झाले होते देवकीच्या गर्भात, म्हणून त्यांना त्यांच्या शाश्वत आईच्या गर्भामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी योगमायेला भगवंतांनी दिली. मग तुम्ही असं म्हणेल की मग त्यांना गरजच काय होती देवकीच्या गर्भामध्ये येण्याची? तर काही काही भक्त किंवा काही आचार्य हे सांगतात की बलरामजी हे अं, गुरुचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे बलरामजी, नित्यानंद प्रभू हे सगळे गुरुचे प्रतिनिधी आहेत. तर गुरु किंवा हे बलरामजी येऊन काय करतात की भगवंतांच्या येण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करतात. जसे की अं, जेव्हा बलरामजी देवकीच्या गर्भात आले तेव्हा त्यांनी त्यांचा एक अंश विस्तार आहे, त्याला म्हणतात शेष. तुम्ही ऐकलं असेल ना, शेष नाग. तर शेष हे पूर्ण ब्रह्मांडाला आपल्या डोक्यावरती धारण करतात. तर हे शेष या स्वरूपाची नित्य सेवा आहे. ती भगवंतांचा बेड किंवा काय म्हणतात आपल्याला शय्यासन. तुम्ही पण बघितलं असेल ना सिरियल मध्ये वगैरे, खूप मोठा साप दाखवतात आणि त्याच्यामध्ये भगवंत आणि लक्ष्मी देवी आहेत त्यावरती बसलेले. तर हे त्यांची नित्य सेवा आहे. तर बलरामजींनी देवकीच्या गर्भामध्ये येऊन भगवंतांच्या आसनाला स्थापित केलं, म्हणजे शेषजींना. आणि जेणेकरून ते आता भगवंत देवकीच्या गर्भामध्ये येऊ शकतील. अं, मग अजून एक असा प्रश्न येईल की भगवंत तर कुठल्या अशुद्ध ठिकाणी जात नाहीत. आणि मग हे जे 6 अनर्थ होते त्यांच्या वास्तव्यामुळे देवकी देवी पण अशुद्ध झाली होती का, किंवा त्यांचा परिणाम तिच्यावरती झाला होता का? तर आचार्याने सांगितलं नाही. त्यांचा प्रभाव भगवंतांवरती पण होऊ शकत नाही आणि देवकीवरती पण होऊ शकत नाही. आणि ते देवकी सारख्या भक्ताला किंवा भगवंतांना दूषित करू शकत नाही. कारण काय आहे, तर आपण मला वाटतं 8व्या अध्यायामध्ये वाचलं होतं, 7व्या किंवा 8व्या. न च मत्स्थानि भूतानि पश्यमे योगेश्वरम भूतभृनश्च भूतस्थो ममात्मा भूतभावना. अ, हे 2 जे श्लोक होते याच्या आणि याच्या पूर्वीचा श्लोक होता. त्याच्यामध्ये भगवंत काय बोलले होते की सर्व ब्रह्मांडामध्ये मी आहे, मी सर्व व्याप्त आहे, परंतु मी कुणाच्या ठायी नाही, म्हणजे मी कुणावर आश्रित नाही. आणि नंतर पुढच्या श्लोका म्हणतात की मस्तानी सर्व भूतानी, सगळं काही माझ्यामध्ये आहे आणि तरी सुद्धा ते माझ्यामध्ये नाही. नच मस्तानी भूतानी पश्यमे योगेश्वरम, म्हणजे ते एकदम विरुद्धार्थी वाक्य बोलतात. आधी बोलले की हे सर्व माझ्यामध्ये आश्रित आहेत आणि नंतर ते म्हणतात हे माझ्यामध्ये नाहीये. मग तेव्हा आपण आचार्यांच्या टिप्पणीतून बघितलं होती त्याच्या मागचा अर्थ काय. तर भगवंत बोलले होते ते माझ्यामध्ये नाही, त्याचा अर्थ असा आहे
की मी अनासक्त आहे. मी या कुठल्याही गोष्टींना आसक्त नाहीये. या भौतिक जगाला किंवा या सर्व जीवांच्या समूहाला मी आसक्त नाहीये. त्यामुळे ते माझ्यामध्ये असूनही नसल्यासारखेच आहे. मग ते समजण्यासाठी आपण बघितलं होतं भगवंतांनी आकाशाचं उदाहरण दिलं होतं. यथा आकाश असतो वायू सर्वत्र गो महान. आकाशामध्ये कसा वायू सर्वत्र फिरत असतो, पण आकाशाला त्या वायूने काही फरक नाही पडत. आणि वायू किती जरी फिरला, किती जरी दूर गेला, तरी तो आकाशाला कधी पार नाही करू शकणार. आकाश असं तत्व आहे की जे वायू तत्वाला धारण करतं. आकाशाच्या परे वायू तत्व जाऊ शकत नाही. तर तसंच मग तिथे भगवंत म्हणतात, मग मग तिथे आपण बघितलं एक प्रश्न असा निर्माण होतो की अरे आकाश तर अचेतन आहे. अचेतन गोष्टीला काय दुसऱ्यासोबत आसक्ती होणार. आता समजा आपण अं, एक ग्लास पाणी आणि त्याच्याजवळ थोडीशी माती ठेवली आणि काही वेळाने आपण समजा पाणी उचलून घेऊन चाललो, तर त्या मातीला काही वाटत नाही आणि पाण्याला काही वाटत नाही. त्यांना एकमेकांबद्दल काही आसक्ती नसते, कारण ते अचेतन आहेत ना. परंतु समजा आपल्या जीवनातील जी काही लोक आहेत, मुलं, मित्र, आई वडील, नातेवाईक, जर त्यांना आपल्यापासून दूर जात असतील, तर आपल्याला त्रास होतो. काय त्रास होतो की आपण चेतन आहोत आणि आपल्याला त्यांच्याबद्दल आसक्ती असते. तर मग तेव्हा आचार्य म्हणतात की तुम्ही म्हणता ठीक आहे की मी आकाशासारखा आहे आणि मी कशालाही आसक्त नाही. हं. परंतु आकाश तर चेतन आहे. त्या त्या आसक्त नसणारच आहे. मग भगवंत म्हणतात की या विश्वामध्ये केवळ मी एकच असा व्यक्ती आहे की जो चेतन असूनही कशालाही आसक्त नाही. हं. आकाशाचं उदाहरण मी तुला फक्त समजण्यासाठी दिलं होतं. मी आकाशासारखा नाहीये. मी चेतन आहे तरी पण कुणालाही आसक्त नाहीये. म्हणजे आकाशाचं उदाहरण फक्त समजण्यासाठी दिलं होतं. तर हे आपण त्यासाठी बघतोय की देवकीच्या गर्भामध्ये जरी हे 6 अनर्थरूपी मरीचीची 6 मुलं आली होती, तरी त्यामुळे भगवंत दूषित होत नाहीत. कारण हे भगवंतांना स्पर्शच करू शकत नाही. जसं की आपण त्या 8व्या अध्यायामध्ये बघितलं होतं. आणि त्यांचं मरण पण आवश्यक होतं. अं, कारण ते त्यांचा मृत्यू जर झाला नसता तर मग त्यांना त्या श्रापातून मुक्ती कशी मिळाली असती. ऑलरेडी त्यांनी मरीचीच्या मुलांपासून राक्षसांची मुलं झाले. परत हा नेक्स्ट जन्म. तर तुम्ही असं म्हणेल ना की अरे भगवंतांनी यांचं रक्षण करायला पाहिजे होतं ना, की देवकीच्या गर्भातून हे जन्मले. तर ऍक्च्युली कंसाद्वारे त्यांना मरू देणं हेच त्यांच्यासाठी चांगलं होतं. नाही तर ते परत त्या शापातून कसे मुक्त झाले असते. तर अं, तर आपण काय बघितलं, कंस हा भौतिक जीवनाची भीती आहे. देवकी एक साधक किंवा शुद्ध भक्ती म्हणू शकतो. हे 6 मरीची हे आपलं मन आहे. हे 6 मुलं हे 6 अनर्थ आहेत. जेव्हा साधक भौतिक जगाच्या भीतीने म्हणजे माझ्याकडून काही अनर्थ वाढू नयेत अशा भावनेमध्ये आचरण करतो, तेव्हा हळूहळू त्याचे अनर्थ दूर व्हायला लागतात. म्हणजे भीती प्लस साधना. आणि मग हे मनातले अनर्थ दूर झाल्यावरती अं, शुद्ध भक्तीमुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रेमाची निर्मिती होते. जे तुम्ही असं ऐकलं असेल ना, श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. भक्तीचे या 9 स्तरामध्ये प्रेम हा सर्वोच्च स्तर आहे. तर हे जे बलरामजी किंवा हे जे अनंत आले, तर हे प्रेमाचे प्रतीक आहेत. आणि मग जेव्हा व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रेमाचं प्रकटीकरण होतं, मग त्याच्या हृदयामध्ये भगवंत येतात. त्याच्या आधी तर सगळे हे चालू असते ना, काय म्हणतील, अनर्थच चालू असतात. इव्हन भावाच्या स्तरापर्यंत पण काही काही अनर्थ असतात.
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं एक पुस्तक आहे माधुर्य कादंबिनी. त्यामध्ये त्यांनी समजावून सांगितले की कुठले अनर्थ कशामुळे येतात, जसं की सुकृतोक्त अनर्थ, दुष्कृतोक्त अनर्थ, भक्तियुक्त अनर्थ, आणि हे अनर्थ कोणत्या स्टेजला नष्ट होतात. जसे की निष्ठेच्या वेळेस कोणते अनर्थ जातात, आसक्तीच्या वेळेस कोणते जातात. तर काही काही अनर्थ, खास करून वैष्णव अपराध सारखा अनर्थ हा भाव स्तरापर्यंत राहतो. म्हणून पूर्ण अनर्थ गेल्याशिवाय कसे भगवंत येणार. तर जेव्हा बलरामजी देवकीच्या गर्भात आले, तर बलरामजी हे अतिशय शुद्ध प्रेमाचे प्रतीक आहेत. मग बलरामजी आल्यावरती, प्रेम प्रकट झाल्यावरती मग भगवंत येणार. तर त्या कारणामुळे पण बलरामजी आधी आले होते. बलरामजी देवकीच्या गर्भामध्ये येण्याचं हे एक कारण. तर मग त्याच्यानंतर तर योगमायेला भगवंतांनी काय सांगितलं. योगमाया ही भगवंतांची एक शक्ती आहे. तर शक्तीला एक त्यांनी कार्य दिलं. काय करायचंय की कंसाच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव आहेत आणि माझा सांश देवकीच्या गर्भात आहे. तर तू काय करायची की देवकीच्या गर्भातून माझ्या त्या सांशाला संक्रमित करून रोहिणी देवीच्या गर्भामध्ये घेऊन जायचं. आणि त्यानंतर मी माझ्या पूर्ण शक्तीसोबत देवकीच्या गर्भामध्ये नंतर प्रकट होईल. तर तत्पूर्वी तुला काय करायचंय की हे जे सांश बलराम जे आहेत त्यांना त्यांच्या शाश्वत आईच्या गर्भात म्हणजे रोहिणी देवीच्या गर्भात घेऊन जायचं, संक्रमित करायचं, म्हणजे घेऊन जायचं, आणि नंतर मग मी माझ्या सर्व शक्तीसोबत येईल. तर त्या सर्व शक्तीचा अर्थ असा होतो की भगवंतांचे सर्व रूप आहेत, जसं की नारायण किंवा शिरोदक्षा विष्णू किंवा वामन, नरसिंह, वराह, हे सर्व भगवत अवतारच आहेत. पण हे अवतार भगवंतांचं पूर्णत्व दाखवत नाहीत. पूर्णत्व म्हणण्यापेक्षा काय, भगवंतांचे जे सर्व वैशिष्ट्य आहेत त्याचं पूर्णपणे प्रकटीकरण करत नाहीत. जसं की समजा उदाहरण आपण यापूर्वी पण बघितलं होतं. आता नरसिंह अवतारामध्ये वात्सल्य रस आणि माधुर्य रसाला काही स्थानच नाहीये. म्हणजे नरसिंह तर एवढे रागावलेले होते की कोणी त्यांच्या जवळ जायला पण घाबरत होते. मग त्यांनी त्यांच्या त्या अवतारामध्ये वात्सल्य रस नाही आहे. तर तसेच प्रत्येक अवतारामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये भगवंत आपले वैशिष्ट्य दाखवतात. परंतु कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान यामुळेच म्हणतात की जे परम सत्याचे 64 गुण आहेत, हे 64 गुण घेऊन जे मूळ कृष्ण आहेत ते येतात, आणि ते आल्यावरती त्यांच्यासोबत त्यांचे इतर अवतार पण त्या शरीरामध्येच येतात. जसे की नारायण, वराह, वामन, नरसिंह सर्व काही त्यांच्यामध्ये एकत्रित होऊन येतात. म्हणून कृष्ण हे पूर्ण कंप्लीट व्यक्ती आहे, मूळ आहे. आणि मग याच्यानंतर पुढे पण आपल्या वाचनात येईल, जेव्हा भगवंत हे सोडून जातात, गोकुळ सोडून मथुरेला जातात, तेव्हा तिथे काही आचार्य सांगतात की मूळ कृष्ण तिथे जात नाहीत, तर त्यांचं विस्तारित विष्णू स्वरूप तिकडे जातं. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्पष्टीकरण दिलेत की हे सर्व अवतार मग भगवंतांच्या शरीरामध्ये कार्य काय करतात. तर राक्षसांना मारण्याचं कार्य पण हे वेगवेगळे अवतार करतात असं पण सांगितलेलं आहे. तर हे योगमायेला सांगतात भगवंत की मी प्रकट होणार आहे, आणि त्यानंतर तू गोकुळामध्ये नंद आणि यशोदा माईची मुलगी म्हणून प्रकट हो. तर या दृष्टिकोनातून कृष्ण आणि योगमाया इथे सध्याच्या परिस्थितीमध्ये भाऊ आणि बहिणीच्या स्वरूपात प्रकट होतात, कारण एकाच गर्भातून प्रकट होतात ना. परंतु गोकुळात कोणाला माहिती नसतं की मुलगी झाली म्हणून. फक्त कुणाला माहिती, ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर फक्त वसुदेवजींनाच माहिती होतं की मी तिथून मुलगी घेऊन आलो म्हणून. यशोदा माईला पण कळलं नाही, कुणालाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना वाटलं की मुलगा झाला. तर
नंतर भगवंत काय म्हणतात, तू माझी सहभगिनी म्हणून अवतरित होशील. सहभगिनी म्हणजे बहीण. आणि जगातील लोक धूप दीप पुष्पे नैवेद्य इत्यादी मौल्यवान वस्तू अर्पण करून तुझी पूजा करतील. आता राधा गोविंद महाराज इथे थोडस गमतीशीर सांगतात की समजा एखाद्या व्यक्तीकडून काही काम करून घ्यायचं असेल तर त्याला काही लोक पण द्यावा लागेल ना. तर हे म्हणजे काय म्हणतात, रसिक दृष्टिकोनातून आहे. तर भगवंत योगमायेला सांगतात की तू जर हे कार्य केलं तर या जगामध्ये तुझे खूप सारे उपासक होतील. तर कोण बघा, तर जसं आपण म्हटलं ना की एकाच वेळेस शक्ती आणि भगवंत प्रकट झाले. म्हणजे कृष्ण आणि शक्ती यशोदामाईच्या गर्भातून तर सोबतच प्रकट झाले. तर प्रभुपाद म्हणतात की यामुळे काय दोन प्रकारचे गट तयार झालेत समाजामध्ये. एक जे शक्तीचे उपासक आहेत त्यांना शाक्त म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल कधी शाक्त. हे शाक्त खास करून बंगालच्या भागामध्ये जास्त बघायला मिळतात. आणि भगवंतांचे उपासक आहेत ते वैष्णव आहेत. तर हे दोन गट अं, तेव्हापासूनच निर्माण आहेत. तर प्रभुपाद काय म्हणतात बघा, अं, श्रीकृष्ण आणि योगमाया परमशक्तिमान आणि परमशक्ती भाऊ बहीण म्हणून अवतीर्ण झाले. अर्थात शक्तिमान आणि शक्ती यांच्यात स्पष्टतः भेद नाही, तरी शक्ती नेहमी शक्तिमानापेक्षा गौण असते. जे भौतिकवादी लोक आहेत ते शक्तीचे उपासक आहेत. म्हणून अं, हे जे शाक्त आहेत ते सगळे भौतिकवादी आहेत, ते आध्यात्मिक नाही आहेत. परंतु जे आध्यात्मिकवादी आहेत ते शक्तिमानाचे उपासक आहेत. आणि श्रीकृष्ण हे परमशक्तिमान आहेत. आणि दुर्गा या भौतिक जगात परमशक्ती आहे. वस्तुतः वैदिक संस्कृतीतील लोक शक्तिमानाची आणि शक्तीचीही पूजा करतात. दोघांची पूजा होते. विष्णूंची आणि देवीची शेकडो मंदिरे पाहावयास मिळतात. कधी कधी एकत्रितपणे पूजाही होते. अं, शक्ती किंवा भगवान श्रीकृष्णाची बाह्य शक्ती दुर्गा यांची उपासक सहजपणे सर्व प्रकारचे भौतिक यश प्राप्तही करू शकतील. परंतु अध्यात्म मार्गावर उन्नत होण्याची इच्छा असणाऱ्यांनी शक्तिमानाच्या उपासनेचं संलग्न व्हायला पाहिजे. तर गच्छ देवी भद्रम ते असे कृष्ण योगमायेला बोलले होते की तुझ्या या सेवेमुळे काय होईल की लोक तुझे विविध नावामध्ये आणि विविध ठिकाणी तुझी पूजा करतील. तर या देवीचे कुठले कुठले नाव झाले, दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यका, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका या सर्व नावाने त्या योगमायेत प्रसिद्ध झाल्यात. आणि आता भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये यांची उपासना केली जाते. जसे की काली बंगालमध्ये. तर कालीच्या नावाचा अर्थ होतो की जिचा रंग एकदम गडद निळा आहे. नंतर चंडिका म्हणजे राक्षसांचा नाश करणारी. नंतर कन्यका म्हणजे ज्या कन्याकुमारी मध्ये आहेत ना त्या कन्यका आहेत. तर असे प्रत्येकाचे अर्थ आहेत. विजया म्हणजे विजय मिळवून देणारी किंवा जिंकायला कठीण असं काहीतरी अर्थ आहे. प्रभुपादाने एका तात्पर्यामध्ये सर्व नावांचे अर्थ दिले. ते मी वाटल्यास नंतर वाचन घ्या की नावाचा अर्थ काय आहे आणि भारतातल्या कुठल्या ठिकाणी त्यांची त्या काय म्हणता येईल त्या स्वरूपाची पूजा केली जाते. जसे की आपली कोल्हापूरची महालक्ष्मी आहेत ना, त्या पण यांच्यापैकीच एक आहेत. आणि मुंबई मधल्या ज्या महालक्ष्मी सेंटर आहे, सेंटर म्हणजे स्टेशन आहे, त्या पण यांचेच एक विस्तारित रूप आहेत. हे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितलंय. मला वाटतं काय की तसे लोक म्हणतात ना 3.5 शक्तीपीठ. ते शक्तीपीठ म्हणजे जे शक्तीचे उपासक आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे आपण शक्तीला आपण नाकारतो असं नाहीये. शक्तीला पण आपण तेवढा सन्मान देतो. परंतु आध्यात्मिक आपलं ध्येय असल्यामुळे आपण भगवंतांची उपासना करतो.
तर सामान्यतः ही काली भद्रा यांचे कोण लोक असतात की जे बळी वगैरे देणारे. तुम्ही जर कोलकात्याला कधी गेले तर कालीच्या मंदिरामध्ये अशी एक रक्ताची नाली व्हायला लागते. आता मागच्या यात्रेमध्ये मला वाटते आनंद प्रेम प्रभू आणि काही लोक गेले होते. तर सारखे तिथे प्राण्याचे बळी दिले जातात. तर मग अशा भौतिकवादी लोकांसाठी ती व्यवस्था आहे की त्यांना त्यांच्या त्या भौतिक इच्छा त्या पद्धतीने पूर्ण करता येतील. अं, जे आध्यात्मिकवादी आहेत ते शक्तिमानाचे उपासक आहेत म्हणजे वैष्णव. वैदिक संस्कृतीतील लोक शक्तिमानाची आणि शक्तीचीही पूजा करतात. जसं की आपण असं नाही की शक्तीला आपण नाकारतो किंवा आपण कधी महालक्ष्मीच्या मंदिरात जात नाही असं नाहीये. पण आपला उद्देश त्यांच्याकडून काही भौतिक मिळवायचा असा नसेल. अं, भगवंतांनी योगमायेकडे हे देखील घोषित केले की त्यांचे स्वांश अनंतशेष हे देवकीच्या गर्भात आहेत आणि रोहिणीच्या गर्भात आकर्षित केले गेल्यामुळे त्यांना संकर्षण म्हणून ओळखले जाईल. आता योगमायेची सेवा काय होती की माता देवकीच्या गर्भातल्या बलरामांना रोहिणी मातेच्या गर्भात घेऊन जायचं. तर असं सांगितलं की हे काम एवढं सोपं नव्हतं. कारण बलरामजी पण पूर्ण म्हणजे परमसत्य आहेत. तर तिथे कृष्ण तिला आशीर्वाद देतात. गच्छ देवी भद्रम ते, की तुला हे कार्य करण्यासाठी क्षमता मिळेल. त्यामुळे तू हे कार्य कर. तर बलरामजी त्या गर्भाची तयारी करतात. आपण बघितलं ना बलरामजींचा भाव काय आहे? सेवेचा भाव आहे. तर ते त्यांच्या एका अंशाला म्हणजे शेष तिथे त्या गर्भामध्ये सोडून जातात. नंतर जे कृष्ण येतील त्यांच्या सेवेसाठी. म्हणजे बलरामजींचा सेवाभाव किती आहे बघा. म्हणजे आधीपासून पूर्ण तयारी. आणि मग आता ह्या रोहिणीच्या गर्भामध्ये घेऊन जातात योगमाया बलरामजींना. तर या 2-3 घटनामुळे बलरामजींची वेगवेगळी नावं आहेत. जसं की एक नाव आहे संकर्षण. संकर्षणचा अर्थ काय होतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संक्रमित करणे किंवा घेऊन जाणे. तर आता हे संकर्षण नाव का पडलं? कारण आधी देवकीच्या गर्भात होते, मग योगमायेने त्यांना काय म्हणतील संक्रमित करून रोहिणीच्या गर्भात नेलं, म्हणून त्यांचं एक नाव झालं संकर्षण. आणि त्यांचं एक अजून नाव आहे राम. पुढच्या काही अध्यायामध्ये राम असं पण नाव येईल. आणि तिथे बलराम पूर्णपणे न म्हणता केवळ राम म्हटलं आहे. तर तिथे रामचा अर्थ बलराम होतो. तर आपल्या हरे कृष्ण महामंत्रामध्ये जसे हरे कृष्ण आणि राम हे 3 शब्द आहेत. तर या म्हणजे शब्दांच्या अर्थानुसार मंत्रांचा अर्थ बदलतो. जसे की आपण कृष्णाला संबोधून जर म्हटलं तर आपण काय म्हणणार की हे कृष्णा मला तुझ्या शक्तीच्या सेवेमध्ये संधी दे, किंवा राधाराणीच्या सेवेमध्ये संधी दे. हरा म्हणजे राधाराणी. किंवा श्रीराम हा अर्थ घेतला तर तुझी सेवा दे म्हणजे सीता देवीची. तर प्रभुपाद सांगतात की काही लोकांचं असं ऑब्जेक्शन आहे की हे जे राम आहेत या मंत्रामध्ये ते राम म्हणजे दशरथ नंदन रामच आहेत, बलराम नाही आहेत. परंतु प्रभुपाद इथे म्हणतात की ते तर स्पष्ट सांगितलंय की बलरामांना पण राम नावाने ओळखलं जाईल. तर महामंत्रामधला जे राम आहेत ते बलराम पण आहेत. तर मग इथे प्रभुपाद लिहितात की मनुष्याला या बळावर रमण म्हणून समजला जाणारा जीवनातील सर्वोच्च आनंद मिळवण्याची पात्रता येईल. या कारणे स्वांश अनंत अवतरित झाल्यानंतर त्यांना संकर्षण किंवा बलराम म्हणून ओळखले जाईल. रामाबद्दल कुठे आहे का? रामामध्ये प्रभुपादांच्या तात्पर्यात बघितलं होतं. ठीक आहे, पुढे बघू. आता उपनिषद मध्ये काय सांगितलं? नायम आत्मा बलहीनेने लब्ध, की भगवंत प्राप्त तेव्हाच होतील जेव्हा आपल्याकडे आध्यात्मिक बल असेल. तर इथे आध्यात्मिक बलाचा अर्थ आहे बलरामजींची कृपा.
किंवा गुरूंची कृपा. हं? ही गोष्ट आपण परत परत सांगतो की आदी गुरु बलरामजी आहेत आणि नित्यानंद प्रभू आहेत. आणि त्यामुळे जे सर्व काही गुरु आहेत, दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, पथप्रदर्शक गुरु, कोणतेही गुरु असतील ते या गुरूंचेच प्रतिनिधी असतात. या गुरुपासूनच त्यांना काय म्हणता येईल, शक्ती मिळते. जसे की चैतन्य चरितामृत मध्ये पण सांगितलंय, अं, अंतर्यामी भक्त श्रेष्ठ येई दुई रूप. हं? अं, अंतर्यामी भक्त श्रेष्ठ येई दुई रूप. अं, की बाबा हे जे अंतर्यामी आणि भक्त श्रेष्ठ म्हणजे हृदयातले आणि बाहेरचे जे गुरु आहेत ते दोन्ही कृष्णाचेच रूप आहेत. हं? अंतर्यामी भक्त श्रेष्ठ येई दुई रूप. कृष्ण, मला सध्या आठवत नाही, पण अंतर्यामी भक्त श्रेष्ठ येई दुई रूप आहे की जे गुरुचे दोन रूप आहे, अंतर्यामी परमात्मा आणि बाहेरचे जे भक्त श्रेष्ठ, तर ते दोन्ही कृष्णाचेच प्रतिनिधी आहेत. तर मग प्रभुपाद काय म्हणतात की बल मिळाल्याशिवाय आपण परमसत्याला किंवा भगवंताला प्राप्त करू शकत नाही. जसे आपण भौतिक गोष्टीमध्ये पण बघतो ना, बळाशिवाय काय होतं. आर्थिक बळ असेल तर काही वस्तू घेता येतील, शारीरिक बळ असेल तर तशा प्रकारचे काही कार्य करता येईल. तर सगळीकडे बळ लागतच. तर अध्यात्मामध्ये पण परमसत्याच्या प्राप्तीसाठी जे आध्यात्मिक बळ लागतं, तिथे खूप मोठा फायटर होऊन काही उपयोग नाहीये. मग हे बळ देणार कोण? तर प्रभुपाद सांगतात, भगवान बलरामांकडून पुरेशी कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोणीही परमसत्याला किंवा कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक साक्षात्काराला प्राप्त करणे शक्य नाही. तर हे बलरामजींच्या कृपेचं एवढं महत्व आहे. आता आपण बलरामजींची कृपा कशी मिळवणार सांगा बरं. इथे आपण काय बघितलं की बलरामजींची कृपा असेल तेव्हाच आपल्याला परम सत्याची प्राप्ती होईल. मग बलरामजींची कृपा आपल्याला कशी मिळेल? गुरु रूपाने. हा, परफेक्ट. आपण काय म्हटलं की गुरु हे त्यांचे प्रतिनिधी आहेत ना. बलराम नित्यानंद प्रभू हे आदी गुरु आहेत. म्हणून आपण जेवढं गुरुंची सेवा करू किंवा काय म्हणता त्यांच्याशी प्रामाणिक राहू, किंवा त्यांचे जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये मदत करू, तर तेवढी आपल्याला गुरूंची कृपा मिळेल. आता याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट काय सांगावी लागते की बऱ्याचदा मग ग्रहस्थांना काय वाटेल की अरे आम्ही तर घरी असतो, आम्ही काय गुरूंची सेवा करणार. तर प्रभुपादांना पण एकदा विचारलं की प्रभुपाद मी तुमची काय सेवा कर. तर प्रभुपाद बोलले की 16 माळा लक्ष देऊन जप कर, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी सेवा आहे. तर त्याच्यामुळे असं वाटून घेण्याची गरज नाही की मी गृहस्थ आहे, मी काय करणार. उलट प्रभुपादांना पण वाटलं होतं. प्रभुपाद सिद्धांत सरस्वती ठाकूरांना भेटले आणि बोलले की मी तर गृहस्थ आहे, मला तुमच्यापासून दूर राहावं लागतं. तुमचे संन्यासी शिष्य किती भाग्यवान आहेत की जे नेहमी तुमच्या सोबत राहतात. परंतु सर्व संन्याशांमध्ये सर्वात जास्त कार्य कोण केलं? प्रभुपादांनीच केलं ना. प्रभुपादांच्या पूर्वी पण काही संन्यासी इंग्लंडला जाऊन आले होते, लंडनला, परंतु त्यांना यश नाही मिळालं. तर एका ग्रहस्थ व्यक्तींनी गुरुची इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करून दाखवलं. त्याच्यामुळे मला गुरुची प्रत्यक्ष सेवा मिळत नाही असा विचार करण्याची गरज नाही. खास करून जर साधना चांगली केली आणि आपल्याकडून जे काही शक्य सेवा आहे, म्हणजे आता काही सत्संगामध्ये काही ना काही सेवा असतेच ना, या लोकांना भक्तीमध्ये घेऊन याने पण आपल्याला गुरुची कृपा प्राप्त होते. कधी कधी आपली मानसिकता कशी असते, एखादी व्यक्ती खूप मोठं काहीतरी काम करतोय तर आपल्याला वाटतं की हीच खूप मोठी सेवा आहे. त्याच्यासाठी नेहमी नेहमी उदाहरण दिलं जातं ना, हनुमानजीचं आणि त्या खारीचं, की राम म्हणतात माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही दोघेही समानच आहात, कारण तू तुझ्या पूर्ण बळाने मोठे मोठे दगड आणतोय, ती तिच्या पूर्ण बळाने काही वाळूचे कण घेऊन येते, पण ती सुद्धा पूर्ण प्रयत्न करते ना.
तर माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही दोघं पण समानच आहात. तर तसंच आहे. आता जरी असं आपल्याला वाटत असते की माझ्याकडून काही एवढी शक्ती नाही, सेवा होत नाही, तरी सुद्धा साधनेकडे लक्ष देऊन आणि मनामध्ये इच्छा जर ठेवली तर कधी ना कधी आपल्याला पण मोठी सेवा करण्याची संधी मिळू शकते. जसं की मी तुम्हाला यांच्याबद्दल सांगितलं असेल, त्या माताजींचं नाव काय आहे? मंदाकिनी माताजी. मंदाकिनी माताजी बद्दल तुम्हाला आठवतं मी एक गोष्ट सांगितली होती? आठवत असेल तर परत सांगण्याची गरज नाही, ठीक आहे. पुन्हा सांगा प्रभूजी. हा, तर मंदाकिनी माताजी प्रभुपादांच्या शिष्या होत्या, फ्रान्स मधल्या. तर त्यांचं बॅकग्राऊंड असं होतं की त्यांना विग्रह पूजा हे पण समजायचं नाही, कारण ते लोक तर हे आहेत ना, निराकारी आहेत. पण त्या भक्तीमध्ये आल्या आणि हळूहळू भक्ती करायला लागल्या. इतर मुलींसोबत पण त्या होत्या आणि खूप जास्त सुंदर होत्या माताजी, मंदाकिनी माताजी. मला वाटतं पूर्वी आणि आता पण म्हटलं जातं की जगामध्ये सर्वात सुंदर स्त्रिया फ्रान्समध्ये आहेत म्हणून. प्रभुपाद पण बोलले होते. तर मंदाकिनी माताजी म्हणजे 18-19 किंवा 20 वर्षाचीच मुलगी होती. तर म्हणजे ती एवढी मुलगी काय करणार? ती छोट्या छोट्या मोठ्या सेवा काहीतरी करायची स्वयंपाकामध्ये किंवा इतर काही मदत. पण त्यांचा एक भाव होता की भगवंतांच्या समोर गेल्या की त्या नेहमी एकच प्रार्थना करायच्या की जर मला यदा कदाचित प्रभुपादांनी काही सेवा सांगितली तर तेव्हा माझ्या तोंडातून हो निघालं पाहिजे, अशी मला तुम्ही आशीर्वाद द्या. ही त्यांची प्रार्थना असायची. आणि असं झालं सुद्धा. प्रभुपादांनी मंदाकिनी माताजींना सांगितले की तू रशियात जा आणि तिथं अनंत शांती नावाचा मुलगा आहे, त्याच्यासोबत लग्न कर. तर त्यावेळेस रशिया आणि बाकीच्या देशामध्ये संबंध चांगले नव्हते. कम्युनिस्ट होता ना रशिया तेव्हा पण. 90च्या दशकामध्ये तो तुटला. तर एवढं कडक नियम होते की रशियामध्ये बाहेरचे कोणतं ग्रंथ, प्रचार वगैरे काही चालवू नव्हतं. आणि त्या पूर्ण रशिया देशामध्ये एकच मुलगा, अनंत शांती. आणि त्याला प्रभुपाद काही तास भेटले फक्त जेव्हा रशियात गेले होते. त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंटने प्रभुपादांना जास्त फिरू नाही दिले इकडे तिकडे. पण काही वेळासाठी ते अनंत शक्तीला भेटले आणि त्याला थोडीफार भक्ती सांगितली आणि त्याला दीक्षा पण दिली. आणि मंदाकिनीला माताजीला बोलले की जाऊन त्याच्याशी लग्न कर. आता समजा आपल्याला कोणी म्हटलं पाकिस्तानमध्ये जा, तर आधी व्यक्ती विचार करत अरे ऑलरेडी वातावरण खराब आहे, तिथं कसं काय जायचं. तर त्यांनी क्षणाचाही विचार न करता लगेच हो बोलल्या. जो देश असा वाईट वाईट म्हणण्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये होता, अनंत शांती तो मुलगा कसा आहे काय माहिती नाहीये, त्याला कधी बघितलं पण नाही, तर पटकन हो बोलल्या त्या. आणि गेल्या पण रशियामध्ये, त्यांच्यासोबत लग्न पण केलं आणि त्यांनी प्रचार वगैरे पण केला. नंतर काही दिवसांनी गव्हर्नमेंटने त्यांना त्रास वगैरे दिला. तर मला हे सांगायचे की आता भारतानंतर सर्वात जास्त इस्कॉनचे भक्त रशियामध्ये आहेत. भारत एक नंबर, नंबर 2 रशिया. म्हणजे अमेरिका किंवा आफ्रिका यांच्यामध्ये नाही, रशियामध्ये खूप भक्त आहेत. मायापूरच्या मंदिरामध्ये पण सेवा करणारे जास्तीत जास्त भक्त रशियन आहेत. पेंटिंग करणारे त्यांना सर्वच सेवा येतात, पेंटिंग असो किंवा ते वेगवेगळे जे मायापूर मंदिरावरचं मोठं चक्र आहे ना, ते चक्र पण रशियातून बनवून आणलंय. तर माताजीने असा विचार केला असता की मी तर छोटीशी मुलगी 18-19 वर्षाची, मला काय माहितीये, मी काय सेवा करणार, प्रभुपादांचे संन्यासी शिष्य सेवा करतील. परंतु त्यांच्या त्या सेवेमुळे आज किती लोकांचं जीवन बदललं. आणि राधानाथ महाराज प्रत्येक यात्रेमध्ये त्यांना बोलवतात आणि प्रत्येक यात्रेमध्ये ही गोष्ट सांगतात की मंदाकिनी माताजींनी कसा त्याग केला आणि त्यामुळे आता किती फरक पडलाय. तर हे तसंच आहे की आपापल्या क्षमतेनुसार गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि गुरूंचा आशीर्वाद म्हणजेच बलरामजींचा आशीर्वाद. आणि बलरामजींच्या आशीर्वादानेच आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. कोणत्याही प्रकारच्या अध्यात्म साक्षात्काराला प्राप्त करणे शक्य नाही. कधी शक्य नाही?
बलरामांकडून पुरेशी कृपा प्राप्त झाल्याशिवाय आणि आपल्याला ती कृपा गुरूंकडून प्राप्त करायची. अं, त्यासाठी मनुष्याकडे बलरामाकडून प्राप्त झालेले आध्यात्मिक बळ असायला हवे. अनंत किंवा शेष ही अशी शक्ती आहे जी की सर्व ग्रहांना त्यांच्या विशिष्ट स्थितीत धारण करून ठेवते. भौतिकदृष्ट्या ही धारण शक्ती आधार शक्ती गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणून ओळखली जाते. आता आपण बघतो ना, सगळे ग्रह तर आपापल्या त्या काय म्हणतील कक्षेमध्येच फिरतात. असं होत नाही की पृथ्वी एक दिवस म्हणते आता मी जाऊन बुधाला भेटून येईल. प्रत्येक जण ते काही डिग्री पण चेंज करत नाही. तर वैज्ञानिकांनी काय शोधून काढलंय की गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे किंवा जे काही उष्णतेचे नियम, थर्मोडायनामिक्स असे भरपूर नियम शोधून काढले. तो स्टोक्स लॉ, ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, हे नियम शोधून काढले. परंतु हे नियम या जगात आहेत का, याचं अजून कुणाला उत्तर नाहीये. का हे नियम असले पाहिजे आणि हे नियम एवढ्या परफेक्ट पद्धतीने का काम करतात, यांच्यामध्ये कधीच काही चूक होत नाही. कुणाची दिशा बदलत नाही, त्या नियमाचं कार्य करण्याची पद्धत बदलत नाही. मग मग जेव्हा एखादी सिस्टम असते ती इतकी तंतोतंत काम करते, तर मग ती सिस्टम आपोआप आली असं म्हणणं थोडस म्हणजे काय म्हणता येईल, योग्य वाटत नाही. आता समजा आपण उदाहरण देतो ना, एखादं शहर आहे, ट्रॅफिक सिग्नल वरती लाईट आहेत, एका ठिकाणी हॉस्पिटल, एका ठिकाणी जेल आहे, आणि असं कुणी म्हटलं की हे सर्व आपोआपच आलं, तर हे स्वीकार करणं थोडस म्हणजे तार्किक वाटत नाही. वैज्ञानिक काय करतायत की नियमांना शोधून काढतायत, पण हे नियम आहेत का हे नाही सांगू शकत, आणि या नियमांना आणलं कोणी हे नाही सांगू शकत. हा? जसे की समजा आता एक एक सध्याच मी एक व्हिडिओ बघत होतो क्वांटम फिजिक्सचा म्हणून, सुफी असलम नावाचा एक चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न केला की प्रकाशाचं वस्तुमान किती आहे. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे प्रकाशाचं वस्तुमान किंवा वजन किती आहे? प्रकाशाचं वजन किती? प्रकाश, लाईट, लाईटच्या एका किरणाचा प्रकाश किती आहे? प्रकाश नाही, वजन किती आहे? हं? तर प्रकाशाचं काहीच वजन नाहीये, त्याला वस्तुमान बिलकुल नाहीये, ती एनर्जी आहे, त्याला काही असं वजन नसतं. तर मग प्रश्न असा येतो की समजा एखाद्या वस्तूला काही वजनच नाहीये, तर मग तिची गती तर अनंत असायला पाहिजे, परंतु प्रकाशाची गती अनंत नाहीये. प्रकाशाची गती किती तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद एवढी प्रकाशाची गती आहे. सूर्यावरचं आत्ताचं किरण आपल्याकडे येण्यासाठी 7 मिनिटं लागतात. मग प्रश्न असा होतो की ज्या वस्तूचं काहीच वजन नाहीये त्या वस्तूची गती एवढीच काय, अनंत का नाहीये? कारण जर प्रकाशाची गती अनंत झाली तर हे ब्रह्मांड टिकू नाही शकणार. कारण याचा अर्थ काय होईल, ज्या क्षणी प्रकाश निर्माण झाला त्या क्षणी तो दुसऱ्या टोकाला पोहोचला. मग असं होणं म्हणजे दुसरं टोकच नाहीये, म्हणजे ब्रह्मांड नाहीये. म्हणून ब्रह्मांडाच्या अस्तित्वासाठी प्रकाशाची गती नियंत्रित केली गेली आहे, 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. जसं तुम्हाला कदाचित ते कठीण जात असेल समजायला, समजा प्रकाशाची गती अनंत आहे, तर म्हणजे एकाच क्षणी तो सगळीकडे आहे. मग तो सगळीकडे एका क्षणी आहे, तर मग भूत भविष्य वर्तमान काहीच राहत नाही, आणि इतर गोष्टींच्या अस्तित्वाला पण अर्थ राहत नाही. तर हे सर्व मी कशासाठी सांगतो, जसे प्रभुपाद बोलले ना की हे गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो ऍक्च्युअली शेष जे सर्व ब्रह्मांडाला किंवा ब्रह्मांडाला धारण करून आहेत, त्यालाच असं नाव दिलं गेलं. तर अजूनही असे भरपूर प्रश्न आहेत की प्रकाशाची गती एवढीच का, 3 लाखच का, 4 लाख का नाही, 5 लाख का नाही, अनंत का नाही, तर याचे उत्तर नाही. तर त्यामुळे
एक इंटेलिजंट व्यक्ती नाहीच आहे आणि सर्व काही आपोआप होतंय, ते थोडस तर्कसंगत नाही वाटत. पण ठीक आहे, त्यांच्या इथून काही काही हे असतं. बलराम किंवा शंकरशन ही आध्यात्मिक शक्ती आहे किंवा ते मूळ आध्यात्मिक गुरु आहेत. तो काय श्लोक आहे? अंतर्यामी भक्तश्रेष्ठ येई दुई रूप, कृष्णेर हय साकार स्वरूप. अं, मला म्हटलं वेळ शिकवतात. हा तर प्रभुपाद काय म्हणत, अं, भगवान बलरामांचे अवतार नित्यानंद प्रभू हे मूळ आध्यात्मिक गुरु आहेत. गुरु हे दिव्य बळ प्रदान करणारे अं, बलरामांचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे आपले जी गुरु. चैतन्य चरितामृत सांगण्यात आले आहे की आध्यात्मिक गुरु हे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेचे रूप आहे. हा जो मी श्लोक बोलत होतो ना, त्या श्लोकाची ही ओळ आहे. अं, कृष्णेर यही स्वरूप है, यही दुई रूप, अंतर्यामी भक्त श्रेष्ठ यही दुई रूप. एक मिनिट मी शोधतो त्याला आता, जास्त वेळ नाही लागणार म्हणजे कळून जाईल. हा, शिक्षा गुरु तो जाने कृष्णेर स्वरूप, अंतर्यामी भक्त श्रेष्ठ यही दुई रूप. जे शिक्षा गुरु आहेत किंवा गुरु आहेत ना, त्यांना कृष्णाचंच रूप मानलं पाहिजे. त्यांचे प्रकार दोन काय आहेत? अंतर्यामी भक्त श्रेष्ठ, हृदयातून परमात्मा पण गुरुचं कार्य करतात, आणि बाहेर जे आपले गुरु आहेत ते भक्त श्रेष्ठ, हे दोन्ही भगवंतांचेच रूप आहेत. म्हणून ही ओळ अशी आहे, आध्यात्मिक गुरु हे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेचे रूप आहे. मग भगवंतांनी आता योगमायेला असा आदेश दिला की तू हे करायचं आहे. तर आदेशाप्रमाणे मग योगमायेने काय केलं की भगवंतांना प्रदक्षिणा घातली. अं, आणि आता ती बलरामजींना देवकीच्या गर्भातून रोहिणी, जी की त्यांची शाश्वत आई आहे, त्यांच्या गर्भामध्ये घेऊन जाण्याचं काम हे आता योगमाया करते. तेव्हा त्या दोघी योगमायेच्या आवरणात होत्या. हं? दोघेही म्हणजे जेव्हा हा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये गेले बलरामजी, आणि नंतर योगमायेतून यशोदा देवीच्या गर्भात गेल्या, तेव्हा त्या दोघींना योग निद्रेमध्ये होत्या. योग निद्रा म्हणजे आपण जी झोपतो ती तमोगुणी निद्रा आहे, आणि योग निद्रा कदाचित सत्वगुणी निद्रा म्हणता येईल. तर या दोन्ही त्यांनी योग निद्रेमध्ये होत्या, त्यामुळे त्यांना या स्थानांतराबद्दल काही कळलं नाही. मग आता ही घटना घडल्यावरती सगळीकडे काय वार्ता पसरली की अरे देवकीचा 7वा गर्भ नष्ट झाला. सगळ्या लोकांना वाटायला लागलं. अं, आणि त्यामुळे लोक कंसाला थोडं बरं वाईट पण बोलत होते की "अरे हा माणूस किती यानंच मारला असेल." तर आता ह्याच्यानंतर जेव्हा भगवंत आता 7 झाले ना, 8व्या बालक म्हणून भगवंत जेव्हा देवकीच्या गर्भात येतील, तर त्यावेळेस सर्व देवता म्हणजे ब्रह्माजी, शंकर, इंद्र, जे सर्व सर्व प्रार्थना करायला गेले होते, ते सर्व त्या कारागृहामध्ये येतात आणि भगवंतांना प्रार्थना अर्पण करतात. तर तो प्रार्थनेचा विभाग थोडासा तत्वज्ञानात्मक आहे. जशी आपण एक बघितलं ना, सत्यव्रतम सत्यम परम धाम सत्य सत्य, तशा प्रकारचे श्लोक आहेत. तर ते काय स्थिती करतात त्याला आपण पुढच्या वेळी बघूया. पुढच्या वेळेस थोडं एका तासातच सांगू. मग तुमचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुमचा प्रश्न नसेल तर आपण थांबूया. आज आहे मंगळवार, आणि पुढचा क्लास तर आपला शनिवारी. शनिवारी शनिवार समोर मिळा. ठीक आहे, आपण थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राम